सुद्धा हे टाचेप्रमाणे दिसते. टाच म्हणजे काय? आपल्या शरीरातला सर्वात पायाच्या खालचा जो भाग आहे त्याला आपण टाच म्हणतो. ती सर्वात पायाच्या खालची आहे. म्हणजे हे गगन सुद्धा टाचेप्रमाणे दिसतं. म्हणजे शून्यच, नामापुढं ते शून्यच आहे असं त्याचा अर्थ आहे. लक्षात घ्या. हा गा नामची एक जयाचे पाता गगनी दिसे टाचे. अशा प्रकारे एक दिवस पार्वतीने महादेवाला विचारलं, महादेवा, वाचू नको, महादेवा, या पृथ्वी तलावर किती जर्जर अवस्था चाललेली आहे. किती लोक दुःखाने होळपळू लागलेले आहेत. जरा व्याधी मृत्यूने खूप लोक दुःखी आहेत. तर ह्यांच्या दुःखाचं निवारण कसं काय होईल? तेव्हा महादेव म्हणाले, हे बघ पार्वती, मी तुला आज एक कथा सांगणार आहे. ती कथा श्रवणाने माणसाचा उद्धार होतो, माणसाचे त्रिविध ताप नष्ट होतात. तर तू लक्षपूर्वक ऐक. तेव्हा महादेव म्हणाले, एक शिकारी होता. ऐकताय सर्व? सर्वांनी ऐका. आजची कथा अतिशय मधुर आहे आणि या कथेमध्ये जर तुम्ही नीट लक्ष दिलं, आजचा योगच असा आहे, महाशिवरात्र आहे. आणि ही कथा जर आपण मनापासून ऐकली तर खरंच तुमचा उद्धार तर होईलच, पण तुमचे सर्व कलमीचे नाश होतील. तुम्हाला कळेल, अरे आपल्यापेक्षाही अपात्री पात्र झाला आणि त्याला म्हणजे त्याला शिवलोक मिळाला. तुम्हाला कळेल, तुम्ही तरी बरे आहेत. पण शिकारी म्हटल्यावर पशु पक्षी मारणारा असतो आणि त्याच्यावर त्याचं कुटुंब चाललेलं असतं, त्याचा उदरनिर्वाह चाललेला असतो. शांत बस, ऐक कथा. हे पुरी पचकाल कथा ऐका. आज एवढा मोठा योग आहे, तुम्हाला माहिती आहे. ही कथा ऐकल्यानंतर तू डॉक्टर होणार आहे, माहितीये का तुला? भोलेनाथ तुझ्यावर प्रसन्न होणार आहे. ती इंजिनियर होणार आहे, ती पायलट होणार आहे. अरे तुम्ही पुढचे भविष्य आहात, तुम्हाला परमेश्वराची कृपा प्राप्त आज होणार आहे. तर नीट लक्षपूर्वक ऐका. इकडे तिकडे तुम्ही तुमचं मन डोलू देऊ नका, कारण ही भोलेनाथाची कथा आहे आणि आज महाशिवरात्र आहे. वर्षात एकदाच येते. लक्षात घ्या, ही तिथी वर्षात एकदाच येते. ही तिथी, ज्या तिथीला आपण म्हणतो महाशिवरात्री. तर अशा प्रकारे त्या पार्वतीने महादेवाला सांगितले, महादेवा, किती जर्जर झालेले आहेत या पृथ्वी तळातले लोक. किती दुःखी आहेत. कुणाची कंबर दुखी, कुणाचं पोट दुखतंय, कुणाला कॅन्सर झालाय, कुणाला शुगर झालाय. किती त्रास आहे भोलेनाथा. आणि यांचे त्रास त्रिविध ताप जाण्यासाठी असं यांनी कोणतं व्रत केलं पाहिजे, कोणची उपासना केली पाहिजे. तेव्हा महादेवाने सांगितलं, ऐक पार्वती, पार्वती ऐक. अशा प्रकारे हे परमेश्वरा, चित्त अवधान दीजिए. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? अवधान, ध्यान द्या. आजची कथा तुम्ही साधूकडनं ऐकताय. साधू बोध झाला तो नोरुनिया ठेला ठाईज मुरला अनुभव. तुम्ही साध्याची, तुम्ही म्हणजे ही ब्रह्मचारीची कथा ऐकताय, तुम्हाला 100% फळ मिळते. अहो 4 असले म्हणून काय झालं? 4 असले म्हणून काय झालं? 4 सुद्धा फळ मिळणार आहे. म्हणून तुम्ही लक्षपूर्वक ऐका हो. अहो 15 मिनिटाची कथा आहे, पण तुम्ही नीट ऐका. तुमचं 100 नाही. आता काय बोलू मी? जाण त्याने गुरु भजीजे, त्याने कृतकार्य व्हायचे. जसे मूळ सिंचनी शाखा पल्लवे संतोषती. अहो गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. हे बस बाळा, बस खा आरामशीर बस. तर अशा प्रकारे प्रसाद घे. अरे तू आला माझ्या समोरी, मला आठवण आली त्या शिकाऱ्याची. जो शिकारी करून आपले पोट भरू लागला होता, पशु पक्षी मारत होता आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. ऐक, डॉक्टरने होणारे पुढे ऐक. तिकडे लक्ष नको तू, जास्त तिकडे. तू तिकडे दिले की ते इकडे देतात. तुझ्यामुळे गोंधळ होतो. ऐक. तर अशा प्रकारे पार्वती म्हणाली,
महादेवा काय करावं? ऐक, मी कथा सांगतो. एक शिकारी होता, तो रोज पशु पक्षी मारत असे आणि आपल्या मुलांचा उदरनिर्वाह, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. अशा प्रकारे त्याचा नित्य नियम झाला होता. आणि त्याचं एका सावकाराचं कर्ज त्याच्यावर खूप झालं होतं. कर्ज फिटेनच झालं त्याला. म्हणून सावकारांनी एकदा त्याला पकडला आणि त्याला एका शिवाच्या मठामध्ये कोंडला. आणि शिवाच्या मठामध्ये एक खोली होती, ती कबाडाची खोली होती. कबाड म्हणजे भंगार नाही का आपण ठेवतो, ती कबाडाच्या खोलीमध्ये त्याला टाकला आणि कुलूप लावलं. आणि त्या दिवशी योगाने महाशिवरात्र होती. त्या दिवशी योगाने महाशिवरात्र होती. हे चालू शांत बसा की काय, तुम्हाला निश्चय शाळेत जाता पेन्सिल घे, खडू खा, हे खा, ही सवय लागलेली. लागले वळण इंद्रिय, पडले वळण इंद्रिय सगळं. शांत बसा की ज्ञानेश्वर माऊलींसारखे व्यवस्थित. अशा प्रकारे अहो मी काय तुम्हाला सांगू, हजारो लोक बसलेले असतात एक टक लावून. हो मी तुम्हाला आता काय माहिती, तुम्ही वक्ता, मी लय आता ते आहेत म्हणून मी आता आलोय. आणि काय सांगू आता तुम्हाला माझ्या मनाची गती, ही परमेश्वरच जाणतो माझी स्थिती. लक्षात घ्या, तुमच्या समोर साधारण मनुष्य, आता साधारण म्हणायचं, मला दर्शन झाले परमेश्वराचे, पांडुरंगाचे खूप वेळा. मी दिवसभर परमेश्वराच्या चिंतनात असतो. खूप वेळा दर्शन झाले माझे समोरासमोर. हो, ते असे स्वप्नात आणि बिपनात नाही, समोरासमोर मी परमेश्वराच्या, काय सांगू, हात धरलाय मी. धरीला पंढरीचा चोर. पण काय करणार, एवढी आपली तपस्या कमी पडली म्हणून सटकतोय. धरता येत नाही व्यवस्थित, थांबत नाही, एक जागी थांबत नाही, पळतो निसता, जसं काय मी त्याचा दुश्मनच आहे. बरं, आपण येऊ आता विषयावर. तर मग अशा प्रकारे तो शिकारीला त्या सावकाराने कोंडलं. आणि त्या दिवशी महाशिवरात्र होती. त्या दिवशी महाशिवरात्र होती. आणि त्या महाशिवरात्रीला आपण शिवलीला अमृताचं पारायण करतो. तसं त्या गावात पण काही गावकऱ्यांनी शिवलीला अमृताचं पारायण केलं त्या आश्रमात रात्रभर. आणि रात्रभर तो ऐकत होता ती कथा, तो श्रवण करत होता. त्याला खूप आनंद झाला ती कथा ऐकून. फर्स्ट टाइमच त्यांनी ती कथा ऐकली होती आणि फर्स्ट टाइमच त्याला आनंद झाला. अशा प्रकारे त्याला आनंद झाला. तर अशा प्रकारे त्याला आनंद झाला. बसा कलाकार होतो जबरदस्त. नाटकामध्ये ना तमाशा बुलबुली वाजत जबरदस्त. बोलू आपण बोलू, भेटू जावे. बस जरा कथा चालली ना, कथा चालली. बसा. तर अशा प्रकारे असाच तो माणूस होता बिचारा, शिकारी करणारा आणि जीवांना मारून खाणारा. तर त्या दिवशी त्याचं पुण्य असंच झालं की तो महाशिवरात्रीला त्या मंदिरात कोंडला गेला. त्या सावकाराने त्याला कोंडला आणि रात्रभर शिवलीला अमृताचं श्रवण त्याच्या कानी गेल्यामुळे त्याच्या पापाचा नाश झाला. ते त्याला माहित नाही, नकळत झालं. आता कसं हे नकळत आल्यात, तसं तोही नकळतच त्या महाशिवरात्रीच्या त्या सावकाराने धरून त्याला कोंडला होता. मग सकाळ झाली, सावकाराला त्याच्यावर दया आली. सावकार म्हणला इकडे. तो आला, म्हणला तू माझं कर्ज कधी देणार आहे? तर तो म्हणला उद्या देतो. उद्या म्हणून त्यांनी ते कर्ज उद्या देतो म्हणून सुटका आपली करून घेतली आणि धनुष्यबाण घेतला आणि तो शिकारीला गेला. कारण त्याला काळजी लागली, माझे मुलं कालपासून उपाशी आहे, मीही उपाशी आहे. त्याला काळजी लागली, माझी मुलं उपाशी आहेत, मीही उपाशी आहे. म्हणून तो वनामध्ये गेला आणि तिथे एक बेलाचा वृक्ष फार असा सुंदर मोठा होता. जसे आपण बघतो तसे नाही, तो फारच मोठा होता, विशाल होता. आणि त्याच्या खाली एक पिंड होती, जशी आपली पिंड आहे ना तशी सुंदर अशी पिंड होती. परंतु
त्या बेलाच्या पानांनी ती झाकून गेली होती, ती दिसत नव्हती. आणि हा आला होता त्या सरोवरापाशी आणि त्याने त्या बेलाच्या झाडावर मचान बांधलं. मचान कळतं तुम्हाला? हा कळतं, म्हणजे शिकारीसाठी ते लाकडाचं. हा बसा बसा. वाघ हा वाघ आहे मी. तर अशा प्रकारे तो पण वाघ होता. यांच्या समाजाचा तो वाघ, त्याचीच कहाणी चालली. आणि आज बघा योग किती मोठा आहे, महादेवाने त्यांना आणलेले, सोपं नाहीये. तशीच गोष्ट चाललेली आहे आणि तसलाच माणूस आज इथे आलेला आहे आणि त्यालाही देवानी. काका सूर्य आहे मी वरच्या ना गंगा माझी खालच्या. आता पुढे आपल्याला घ्यायचे ते पण. अशा प्रकारे त्याने मचान बांधलं. मचान बांधल्यावर त्याने काय बोलायला लागले तुम्ही? अरे ऐका, हे तुमचं कल्याण होणार आहे. तुम्हाला काय पायलट बिलट पोलीस बिलीस काय निसती बडबड आहे? ऐका आता नाचून दाखवतात आखीच दंग होत्या सगळी. मिथून नाही गोविंदा बोल. हे बघा जरा थांबा, जरा परत करायचं आपल्याला नाच डान्स. तर मी तर अहो की तर नॉन स्टॉप आहे. जरा पहिले आज महत्वाचं चाललंय. तर अशा प्रकारे तुम्ही चित्त द्या, हो चित्त द्या. त्याने मचान बांधलं. मचान बांधल्यानंतर ना त्याने एक हरण आली. एक पाणी प्यायला त्या सरोवरावर हरण आली. हरण खूप सुंदर होती. हरण पाणी पिऊ लागली आणि ह्याने धनुष्यबाण लावला तिला मारायला. आणि तिने बघितलं. ती म्हणली, शिकाऱ्या मला मारू नको रे, मला मारू नको. तो म्हणला, तू माझी शिकार आहे. अरे तू जर मला मारलं ना, मी गर्भवती आहे, माझ्या बोटामध्ये बाळ आहे, माझ्या बोटामध्ये बाळ आहे. तू जर मला मारलं तर तुला 2 हत्या लागतील. म्हणून मी काय करते, प्रसूत होते आणि परत येते, मग तू माझा वध कर, पण आता मारू नकोस मला. तो म्हणला, आता शिकाराच्या मनामध्ये दया आली. तो म्हणला, ठीक आहे ठीक आहे जा. आता शिकाराच्या मनात, तुमच्या मनात असं वाटत असेल की शिकारी काय दया करतो का? पण त्याने शिवरात्रीला शिवलीला अमृत ऐकलं होतं श्रवणाने, त्यामुळे त्याच्यात फरक पडला होता. म्हणून सत्संगामध्ये किती जरी पापी असला, किती जरी दुष्ट असला, त्याच्या मनाचा पालट होतो. म्हणून काय आहे की नामसंकीर्तन साधन पण सोपे, जळ दिलं पापी जन्मांतरीचे. अशा प्रकारे त्या हरणीला त्याने जाऊन दिला. पहिला प्रहर झाला. तो वाट पाहू लागला, अजून यायला नाही, अजून यायला नाही. मग त्याला एक सवय होती, काय काय ना घाण सवय असती, दात नका खायची आणि विचार करायचे. तशी त्या शिकाऱ्याला पण अशी सवय होती. तो काय करायचा, पान तोडायचा आणि ते बेलाचं पान होतं. आवड तुला बेलाची, आणि तो बेलाचं पान तोडायचा. आज कधीन कधीन शिकार, कधीन 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 कधीन, अशा प्रकारे त्याचा अभिषेक होऊ लागलेला आहे त्या महादेवावर. ते बेलाचं पान पडू लागलेलं आहे. महादेव प्रसन्न होऊ लागलेला आहे. कारण योग आहे, महाशिवरात्री, आणि त्या योगावर महादेवाच्या पिंडीवर त्याचा अभिषेक त्या बेलाच्या पानांनी होऊ लागलेला आहे. लक्षात घ्या, हे पुण्य त्याला माहित नाही की पुण्य मला मिळायला लागलेलं आहे, आणि ह्यांनाही माहित नाही त्यांना पुण्य मिळायला लागलेलं आहे. कसा का असा ना, तो पण असाच होता, मी वाचलेलं आहे चरित्र. आणि मग अशा प्रकारे त्याने तिला जाऊन दिलेला आहे. मग दुसरा प्रहर झाला. अजून नाही, मला भूक लागलेली आहे, माझ्या मुलं तिथं व्याकुळ झाले असतील. ही चिंता त्याला कुटुंबाची, जशी तुमची मुलं बाळा असतात, तुम्हाला कुटुंबाची चिंता असते ना. अरे आज ही भाजी घ्यायची, ती भाजी घ्यायची, तसं त्यालाही आज ससा मारायचा, कधी हे मारायचं, ते मारायचं, आपल्या मुलाला आज चांगलं घालायचं, असं त्यांचं. अशा प्रकारे दुसरा प्रहर झाला तरी अजून नाही. मग एक हरण आली आणि ती हरण पाणी पित होती. परत त्याने धनुष्यबाण चढवला. धनुष्यबाण मारणार तेवढ्यात ती म्हणली, मला मारू नका. हरण म्हणली त्या शिकाऱ्याला, मला मारू नका, मी कामातूर आहे आणि मी माझ्या प्रियकाला शोधते, माझ्या पतीला शोधते आहे. माझ्या पतीला मी भेटून येते आणि मी तुम्हाला वचन देते, तेव्हा तुम्ही माझा वध करा. पण जर तुम्ही मला आत्ता माराल तर माझा आत्मा भटकेल पतीच्या शोधात. मला पतीला पहिले भेटून येऊ द्या.
आता तो म्हणला हे काय, मला भूक लागली, माझे घरचे बरं जा. ती गेली. दुसरी हरण. तिसरा प्रहर चालू झाला. बापरे, भुकाने व्याकुळ, कालपासून उपाशी. त्यांनी मला पकडलं. रात्रभर भगवंताच्या त्या कथा ऐकत बसलो. पोटात अन्नाचा कण नाही, पाणी पण नाही. घरची आठवण, घरचे पण उपाशी. मग घरी तर गेलो तर माझी बायको आता मला जोड्यानेच मारल्याशिवाय काय, तिला पर्याय नाही. कारण यांच्या बायका त्यांना जोड्याने मारतातच. कुठे गेलता एवढा वेळ लागते का शिकारीला? वय त्याला अशी आठवण येऊ लागली. ऐका ऐका जरा ऐका, आता रंगात आली कथा, जरा ऐका देवा. मी तुमच्या पाया पडतो महादेवा. तुम्ही आलात पिऊन, तुम्ही महादेव आहेत आम्हाला माहिती आहे, पण जरा ऐका हो. किती सुंदर आहे, किती रसाळ कथा आहे. इथं किती लोकांचा उद्धार होणार आहे ते तुम्हाला माहित नाही. नकळत तुम्हाला पुण्य मिळणार आहे. अशा प्रकारे तिसरा प्रहर चालू झालेला आहे. तिसरा प्रहर चालू झालेला आहे. तो उपाशीने कळकळीत झालेला आहे. 2 हरणात गेल्या. तिसरी हरण आली आणि त्या हरण्याला तिच्याकडे पिल्ल होती. जशी तुमची मुलं आहेत ना गोंडस गोंडस, तशी त्या हरणाची पण मुलं इतकी गोंडस होती की त्यांना अशी केस आली होती आणि ते रवंत करत होते. केवढीशी तोंड त्यांची, असं एकदम म्हणजे मोहक आणि एकदम असं त्यांचे रूप, अट्रॅक्शन रूप त्यांचं ते त्या हरणीच्या पिल्लांचं, की कुणाचाही मुलगा असू द्या लहान, ते सुंदर दिसतच. त्या हरणीचा असा ना किंवा आपल्या गायचा असा ना किंवा बकरीचा असा ना किंवा कुठल्याही जीवाचा असा ना, सुंदर दिसतं. लहान लहान पोरं बघा ना किती सुंदर दिसतात. हे जरा मोठी झाली म्हणा, ह्यापेक्षा लहान असते तर जरा ते रूप वेगळं असतं. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झालं साजनी, सुख झालं साजनी. तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल बडवा, तोहा विठ्ठल बडवा, तोहा माधव बडवा, तोहा माधव बडवा, तोहा विठ्ठल बडवा, तोहा विठ्ठल बडवा. बहुत कृपाची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, तोहा विठ्ठल बडवा, तोहा विठ्ठल बडवा, तोहा माधव बडवा, तोहा माधव बडवा, तोहा विठ्ठल बडवा, तोहा विठ्ठल बडवा. जन्मसुखाचे आगे रखुमाचे जीवन, सर्व सुखाचे आगे रखुमाचे जीवन, तोहा विठ्ठल बडवा, तोहा विठ्ठल बडवा, तोहा विठ्ठल बडवा. तर अशा प्रकारे ते गोंडच त्याची पिल्लं खूप सुंदर दिसत होती. आणि अशा प्रकारे ती हरण पाणी पिऊ लागलेली आहे पिल्लांना घेऊन. आणि त्याने बघितलं, त्या शिकाऱ्याने पाहिलं आणि त्याने बाण चढवला. तेवढ्यात ती म्हणली, मला मारू नका. आता म्हणला, मी एवढा काय मूर्ख दिसतो का तुम्हाला? पहिल्या प्रहारात हरण आली, तिलाही मी सोडलं. दुसऱ्या प्रहारात दुसरी हरण आली, तीही वचन देऊन गेली. आणि आता तुलाही सोडलं तर मी खाणार काय? माझे घरचे उपाशी आहेत, माझे मुलं बाळ उपाशी आहेत, तुला मला मारावंच लागणार आहे. अरे ती म्हणली, जशी तुझी मुलं तशी माझी मुलं. या मुलांना एकदा मी त्यांच्या पित्याकडे सोपवलं तर माझी जबाबदारी निघून जाईल आणि मग तू मला खुशाल माल. मी तुला वचन देते, मी येते या मुलांना सोडून. त्यालाही दया आली. दया येण्याचं कारण एवढंच, शिवलीला अमृताचं त्याने पारायण केलं होतं.
त्याने ऐकलं होतं, शासनाने श्रवण केलं होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये महादेवाची कृपा झालीच होती. आणि दिवसभर ते बेलाचे पत्ते तोडून ते खाली बेलाचे पत्ते ते पडत होते. त्यामुळे त्याचाही अभिषेक होत होता, तेही त्याला पुण्य मिळालं होतं. अशा प्रकारे त्याचं मन स्वच्छ होत होतं. म्हणून सत्संगात मन स्वच्छ होतं. भगवंताच्या पूजेमध्ये आपलं तन मन आपण स्वच्छ करू शकतो. म्हणून भगवंताची भक्ती, भगवंताची पूजा ही तुमच्या अनंत जन्माची तपश्चर्या आहे. आणि ते पाप तुमचं लहानपणापासून तुमची जी भक्ती आहे ती थोडी 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 पाप 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 घालवत तर नागनी मिळे समरस झाले त्याचे नाम केले जगतारी. अशा प्रकारे त्या ठिकाणी मग तिलाही सोडलं जा. आणि मग शेवट रात्र झाली, तिसरा प्रहर झाला, चौथा प्रहर लागला. चौथा प्रहर म्हणजे रात्रीच्या 8 नंतरचा जो प्रहर असतो त्याला चौथा प्रहर म्हणतात. चौथा प्रहर लागला. भुकेने व्याकुळ कालपासून उपाशी आहे, एक अन्नाचा तुकडा खाल्लेला नाही आणि देवाची परीक्षा घेऊ लागलेला आहे. घरात मुलं उपाशी आहे. अशा प्रकारे एक तिथं मुलगा आला. चौथ्या प्रहरी 11 वाजता एक मुलगा आला, पाणी प्यायला लागला. त्यांनी बाण चढवला आणि त्या मुलगाने पाहिलं, अरे मला मारू नकोस, मला का मारतोस? जर तू माझ्या पहिले 3 हरणांना मारला असेल तर मला मारून टाक, म्हणजे मला त्यांच्या वियोगाचं दुःख होणार नाही आणि मेलेल्याचा गम वाटणार नाही. पण तू त्यांना जर मारलं नसेल तर मला मारू नको रे, मला मारू नको. मी त्यांना भेटून येतो आणि मग तू मला खुशाल मार. तेव्हा तो म्हणाला, अरे रात्रपासून काय चाललंय हे? पहिल्या प्रहारापासून पहिली हरण आली, ती वचन देऊन गेली. दुसरी हरण आली, ती वचन देऊन गेली. तिसरी हरण आली, ती वचन देऊन गेली. आणि तू पण आता मला तेच म्हणतो. अरे मुलगा म्हणला, माझ्या पत्नीने तुला वचन दिलं, ठीक आहे, म्हणजे त्या वचनाची जर पूर्ती झाली नाही तर माझ्या त्या बायका नरकात जातील रे. आम्हालाही धर्म कळतो, म्हणून मला मारू नको. मी सर्व कुटुंबाला घेऊन येतो. त्यांनी तुला वचन दिलेले आहेत. तू कोणा म्हणतात बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावली. लक्षात घ्या, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. तुम्ही सत्य बोला हो, तुमचं कल्याण तुमच्याकडेच आहे. तुम्ही असत्य वागता म्हणून हे दुःखाशी तुमचा सामना होतो, म्हणून दुःख येतं. तो मुलगा म्हणाला, मी त्यांना घेऊन येतो, तू मला सोड. बर जा, तू पण जा. शेवट मुलगाही गेला. आणि स्वर्गातनं देव लोक बघू लागलेले आहेत, त्याला स्वर्गातनं बघू लागलेले आहेत देवी देवता. आणि तो रडू लागला. त्याला पश्चाताप झाला. त्याने हंबरडा फोडला, माझ्या हातून परमेश्वरा किती पाप घडली भूतकाळामध्ये देवा. किती पशु पक्षी मी मारले परमेश्वरा. यांनाही आया बहिणी असतात, यांनाही पती असतो, यांनाही गोजीरवाणी मुलं असतात आणि आपण मांस मच्छी खातो. अरे नका खाऊ मांस मच्छी, कारण एक मासा मारल्यानंतर पुढच्या जन्मात तुम्ही माशाच्या जाता. अरे एक बकरा मारल्यानंतर पुढच्या जन्मात तुम्हाला बकरा व्हावं लागते. अरे जैसे जा